नागपुरात लग्नाचं आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करण्यात आला आहे। गणेशपेठ पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणातील आरोपीची ओळख 27 वर्षीय हर्षल रेवतकर अशी झाली आहे। आरोपी आणि पीडित महिला यांच्यात 2021 पासून ओळख होती आणि ही ओळख पुढे प्रेम संबंधात बदलली। आरोपानुसार हर्षलनं महिलेला लग्नाचं आश्वासन देत तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला। मात्र महिलेनं लग्नानंतरच संबंध ठेवण्याची भूमिका घेतली होती। तरीही आरोपीनं तिला सेंट्रल ॲव्हेन्यू परिसरातील एका हॉटेलमध्ये नेलं, जिथे जबरदस्तीनं मद्य पाजून तिच्यावर अत्याचार केला। यावेळी आरोपीनं तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ देखील काढले। यानंतर आरोपीनं याच फोटो आणि व्हिडिओच्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। त्याच्या मागण्या मान्य न केल्यास तो हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल आणि तिच्या कुटुंबियांना पाठवण्याची त्यांनी धमकी दिली। पीडितेनं विरोध केल्यानंतरही आरोपी सतत ईमेल आणि मेसेजद्वारे तिला त्रास देत राहिला आणि तिचे खासगी फोटो पाठवत मानसिक त्रास देत होता। सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं अखेर गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या गुन्ह्यामध्ये जी पीडित आहे त्या पीडितेचे आणि त्यातील आरोपी जो आहे त्याचे प्रेम संबंध होते आणि या प्रेम संबंधामधून त्यांच्यामध्ये 2 ते 3 वर्षाच्या नंतर वादविवाद झाला आणि जो आरोपी आहे त्यांनी त्या पीडितेचे फोटो जे आहेत ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यातील आरोपी जो आहे त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई आणि तपास चालू आहे।